प्रेज द लॉर्ड. नमस्कार, नमस्ते. येशूच्या नावाला धन्यवाद असो की आज अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आज आम्ही पाहणार आहोत आणि त्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत की ख्रिस्ती समाजामध्ये एक भय आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्या अनुषंगाने की ख्रिस्ती समाज हा भारतामध्ये केव्हापासून आहे, ख्रिस्ती समाजाचं ऐतिहासिक सत्य हे आज अंधभक्तांनी समजून घेणं गरजेची बाब आहे. किंवा ख्रिस्ती समाज हा भारतात राहत असताना केव्हापासून आहे याचा संक्षिप्त इतिहास अंधभक्तांनी समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की भारतामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत, ह्या घडामोडी बायबल प्रमाणे 100% चुकीच्या आहेत आणि भारतीय इतिहास यामध्ये ख्रिस्ती धर्माचं जे काही शिकवण आणि शिक्षण केव्हापासून आलेले आहे याच्या विरोधात आज बोलले जात आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचं तुम्हाला सांगेल की भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी देखील भारतामध्ये ख्रिस्ती धर्म हा केव्हापासून आहे, ख्रिस्ती धर्माची शिकवण ही केव्हापासून आहे हे त्यांनी नमूद केलेलं आहे. ते आपण सविस्तर पाहणार आहोत पुढे. आणि म्हणून अंधभक्तांना माझी विनंती आहे की आजचा हा जो संदेश, आजची जी ही माहिती आपण बारकाईने ऐकणं आणि समजून घेणं अत्यंत महत्वाची बाब आहे. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आणि विशेष करून अंधभक्तांनो आणि अंध भक्तिनींनो, की आज धर्म आणि धर्मांतर याबद्दल खोटे आरोप केले जात आहे, लबाड बोलले जात आहेत, वितंडवाद निर्माण करत आहेत आणि खोटे आरोप करून एक समाजामध्ये तेढ उत्पन्न करून एक उद्रेक तयार करत आहेत आणि ख्रिस्ती समाजामध्ये भयभीती निर्माण केली आहे की आम्ही पाद्री लोकांचा, धर्मगुरूंचा, सेवक आणि सेविकांचा सैराट आम्ही करून टाकू. आणि म्हणून आज भारतामध्येच संपूर्ण राज्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ख्रिस्ती समाजामध्ये एक तणाव निर्माण झालेला आहे आणि ह्या जर गोष्टी अशा पुढे पुढे होत असल्या तर 100% भारतीय संविधान आणि कायदा आणि सुविधा याला काळिंबा लागणार आहे. आणि समाजामध्ये जाती धर्मामध्ये वितंडवाद होऊन एक वेगळ्या प्रकारचं भारत देशामध्ये वातावरण निर्माण होत आहे. हे अंधभक्तांनी समजून घ्यायचे आहे. आज अंधभक्त अर्ध्या हळकुंडामध्ये नवरदेव होण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून माझी विनंती आहे अंधभक्तांना की पूर्णपणे कुठल्याही धर्मावर बोलत असताना, कुठल्याही विषयावर बोलत असताना अभ्यास करा, विचार करा, समजून घ्या आणि नेमकं जे असेल ते बोला. उचलायची जीभ आणि लावायची टाळ्याला हे करू नका. त्यामुळं समाजामध्ये तेढ निर्माण होऊ लागलेले आहे. हेच अंधभक्त ख्रिस्ती समाजाबद्दल 5 आरोप घेत आहेत. अत्यंत महत्वाचं आहे, तुम्ही रोज ऐकत आहात. नंबर 1, ते म्हणतात की ख्रिस्ती धर्म इंग्रजांचा आहे आणि विशिष्ट जातीचा आहे. नो, ख्रिस्ती धर्म हा इंग्रजांचा नाहीये, ख्रिस्ती धर्म हा पोर्तुगीजांचा नाहीये, ख्रिस्ती धर्म हा ब्रिटिशांचा नाहीये. त्या येशूच्या 12 शिष्यापैकी एक शिष्य ज्यावेळेस भारतात आला इसवी सन 40 आणि 47 मध्ये, तेव्हापासून आहे. त्याचा इतिहास, संक्षिप्त इतिहास आपण पुढे पाहणार आहोत. नंबर 2, अंधभक्तांचं म्हणणं आहे की धर्म घेण्यासाठी ही मंडळी आमिष देतात. आमिष काय आहे? काय आमिष आहे? पाट्या, पुस्तकं, वह्या, पेन
डाळ, गहू, ज्वारी, बाजरी, भाकऱ्या, शिलाई मशीन. हॅलो, अहो हे अशा प्रकारचे तुम्ही बिनबुडाचे आरोप करून लोकांमध्ये एक तेढ निर्माण करत आहेत. असं पाट्या पुस्तकांनी डाळ आणि गहू आणि गोडतेल देऊन जर जाती आणि धर्म जर बदलला असता तर समाजामध्ये जगामध्ये भयानक रीती निर्माण झाली असती. अरे हे जे तुमचं बोलणं आहे ना, इयत्ता पहिलीचा विद्यार्थी सुद्धा ते मान्य करणार नाही की गहू, ज्वारी, तांदूळ आणि पाठ्यपुस्तक याच्याद्वारे धर्म बदलला जातो. विचार करा, हे खोटे आरोप कोणीही मान्य करू शकत नाहीयेत. नंबर 3, बरेच अंधभक्त म्हणतात, ओ येशू म्हणे कॅन्सर बरा करतो, किडन्या बरा करतो, आजार बरे करतो. 100%. येशू किडन्याच काय, कॅन्सरच काय, आजार काय, येशू मेलेले पण जिवंत करतोय आज. आणि म्हणून पवित्र बायबलमध्ये मत्ते 10 आणि 8 मध्ये म्हटलेलं आहे, सर्व शिष्यांना त्याने त्या 2025 वर्षापूर्वी सांगितले की जा तुम्ही भूते काढा, रोग्यास बरे करा, कुष्ठास बरे करा. तुम्हाला फुकट दिला, तुम्ही लोकांना फुकट द्या, मेलेले जिवंत करा. हे येशूनेच आज्ञा शिष्यांना केलेली आहे आणि ते आज घडत आहे. लक्षात घ्या, पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशूने प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3 आणि 10 मध्ये नाना प्रकारचे आजार त्याने बरे केलेले आहेत. नाना प्रकारचे आजार. 3:10 मध्ये एक 40 वर्षाचा एक पंगू मनुष्य सुंदर नामे दरवाजाजवळ आणून ठेवलं असतो. लक्षात घ्या. आणि तो मनुष्य रोज आई वडील त्याला कवळीत घालून बसवायचे भीक मागण्यासाठी. पण ज्यावेळेस पेत्र आणि योहान मंदिरात जातो त्यावेळेस म्हणतो, ए बाबा, तुला भीक देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, एकच गोष्ट आहे की नासरतकर येशूच्या नावात उठ. एका क्षणात उठतो, त्याच्या अंगामध्ये बळ येतं आणि तो देवाला धन्यवाद देतो. येशूच्या नावात सामर्थ्य आहे, येशूच्या केसामध्ये सामर्थ्य आहे, येशूच्या कपड्यामध्ये सामर्थ्य आहे, येशूच्या नजरेमध्ये सामर्थ्य आहे, येशू रस्त्याने चालत होता त्याच्या धुळीमध्ये सामर्थ्य आहे. येशू येशू आहे. कॅन्सरच काय, आजारच काय, किडनीच काय, त्याने मेलेले जिवंत केलेले आहेत. आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये मृत लाजार योहान 11 आणि 17 ते 25 वर्षांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशूने 4 दिवस मेलेला लाजार एका क्षणामध्ये म्हणतोय, लाजारा बाहेर आहे. एका क्षणात लाजार मृत कपड्याच्या वस्त्राने तो बाहेर आलेला आहे. 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री, 12 वर्ष सगळे डॉक्टर विलास केले, सगळ्या वैद्यकीयतेने प्रकार केला, परंतु बरी झाली नाही. परंतु ती वाटला की आज माझ्या गावामध्ये येशू आलेला आहे. गर्दीतून ती रस्ता काढत तिथे गेली आणि त्याच्या वस्त्राला स्पर्श केली. येशू म्हणतो, मला कोणीतरी एका स्त्रीने स्पर्श केलेला आहे. त्या बहिणीला पुढे आणलं जातं, बाई तुझ्या विश्वासाने तू बरी झालेली आहे. हे चमत्कार कोणासाठी आहेत? हे चमत्कार विश्वासदारांसाठी आहे. जो म्हणेल हे आता मला बरं कर, मला असं कर, मला तसं कर, अजिबात त्यांच्यासाठी चमत्कार नाही. जे लीन आहे, नम्र आहे आणि विश्वासूपणाने प्रभूच्या समोर येतात, त्याला ग्रहण करतात, त्यांच्यासाठी ते चमत्कार आहेत, कोणासाठी पण नाहीये. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रियानो, आम्ही पाहतो की त्यांचा चौथा प्रश्न आहे. चौथा प्रश्न असा आहे की चर्च मध्ये जातीचे लोक जमवतात, वेगवेगळ्या जातीचे लोक जमवतात. अहो, येशूच्या मागे लोक येत होते, लोक समुदाय येत होता, त्या प्रेषितांच्या मागे, त्या धर्मगुरूंच्या मागे लोक समुदाय येत होता, केवळ आजार बरे होण्यासाठी, केवळ शांती मिळण्यासाठी, केवळ आनंद मिळण्यासाठी, केवळ त्यांच्या जीवनामध्ये कुठे सुकून मिळण्यासाठी ते त्याच्या मागे गर्दी करत होते. आज तीच गर्दी आज आहे. लोकांना बोलवण्याची गरज नाहीये, लोकांना मागे जाण्याची गरज नाहीये, त्यांना आमिष दाखवण्याची गरज नाहीये, त्यांना तांदूळ गहू तेल देण्याची गरज नाहीये. ऑटोमॅटिक त्यांच्या जीवनामध्ये बदल होतो, आरोग्य प्राप्त होतं, खरं सत्य त्यांना समजतं, खरं मार्ग त्यांना समजतो, खरं जीवन त्यांना समजतं. ऑटोमॅटिक येतात, जायची गरज नाही, बोलण्याची गरज नाहीये. अंधभक्तांनो, कान खोल के सुनो. 5वं त्यांचं एक कारण आहे. मला हेही सांगू द्या तुम्हाला, आज वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये आणि राज्यामध्ये जत्रा आणि यात्रा भरल्या जातात. आता त्या जत्रा आणि यात्रेमध्ये आम्ही पाहतो एका जातीचे आणि एका धर्माचे लोक नसतात, विशिष्ट जातीचे आणि 18 पगडा जातीचे लोक येतात आणि भक्तिभावाने त्या यात्रेमध्ये सामील होतात, भक्तिभावाने त्या दर्शनाला सामील होतात. मग असंच म्हणायचं का की हे लोक त्या ठिकाणी असे जमलेले आहेत आणि धर्मांतरासाठी जमलेले आहेत? नो, हा आरोप तुम्ही बाहेर घेतला पाहिजे. चुकीचा आरोप आहे की हे लोक जमा करतात.
ज्यांना आरोग्य मिळतं, ज्यांना शांती मिळते ते लोक येतात. पाचवं या ठिकाणी त्यांचा प्रश्न आहे. कोणाचा? अंधभक्तांचा. काय प्रश्न आहे? की हे ख्रिस्ती लोक म्हणे घरामध्ये चर्च घेतात, हॉलमध्ये चर्च घेतात, झाडाखाली चर्च घेतात, डोंगरावर चर्च घेतात. चर्च ह्या शब्दाचा अर्थ आहे मंडळी. आणि म्हणून ही मंडळी कुठे बसू शकते? अहो, देवाची भक्ती करण्यासाठी, त्याचं नाम स्मरण करण्यासाठी, त्याची आराधना उपासना करण्यासाठी भव्य दिव्य चर्च पाहिजे असं काही नाहीये. सुशोभित चर्च पाहिजे असं काही नाहीये. अहो, तुम्ही एका रूम मध्ये जरी त्याच्या नावाने एकत्र जमलो तरी देवाचा आत्मा त्यामध्ये हजर असतो. मत्ते 18:19 आणि 20 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही दोघे किंवा तिघे जेव्हा माझ्या नावाने एकत्र येता आणि उपासना करता, भक्ती करता, आराधना करता, स्तुतिस्तवन करता, त्यामध्ये माझा आत्मा असतो. चर्चची गरज नाहीये, मोठ्या भव्य दिव्य मंदिराची गरज नाहीये. घरातही जरी केलं तरी ते चर्च आहे. अंधभक्तांनो, कान खुलके सुनो. आज तुमचा एकच स्वर आहे की हे घरामध्ये पण चर्च घेतात. घरात काय? अहो, डोंगरावर पण घेऊ शकतो, रोडवर पण घेऊ शकतो, एखाद्या रूम मध्ये, एखाद्या हॉलमध्ये, अशा ठिकाणी एकत्र येऊन देवाचं नाम स्मरण आम्ही करू शकतो. कारण प्रभू येशूच म्हणतो की तुम्ही दोघे किंवा तिघे ज्यावेळेस माझ्या नावाने एकत्र जमता त्यावेळेस माझा आत्मा तुमच्यामध्ये हजर असतो. प्रियानो, ह्या गोष्टी आम्ही पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्त प्रथम जगामध्ये आलेला आहे 2025 वर्षापूर्वी. परंतु आज बरीच अंधभक्त मंडळी म्हणतात की ख्रिस्त धर्म हा भारत स्वातंत्र्यानंतर जे ब्रिटिशांचा काळ होता ना त्यावेळेस पासूनच आलेला आहे. तसं नाही बरं का, तसं नाहीये. तो इंग्रजांनी आणला नाही, पोर्तुगीजांनी आणला नाही, तो ब्रिटिशांनी आणला नाही, तर येशूच्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य थोमा हा ज्या वेळेस भारतामध्ये आला प्रियानो, त्यावेळेस पासून चालू झालेला आहे. परंतु त्याच्या अगोदरचा जर आम्ही ख्रिस्ती धर्म विश्वासा पासून जर आम्ही पाहिलं, त्या गोष्टी जर विचार केला की येशूच्या काळामध्ये प्रभू येशूला काही अंधभक्तांनी, काही समाजकंटकांनी त्यांना वधस्तंभावर दिलं. त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकण्यात आले, त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकण्यात आला, त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घातला. 39 हंटरचे फटके त्यांनी सहन केले. ज्या हंटरला काचा आणि खिळा लावलेला, एक फटका मारला, रक्ताच्या चिळकंड्याने मांस बाहेर येत होतं. साधी गोष्ट नाही माझ्या भावना बहिणीनो. का? निष्कलंक, निष्पाप, निर्दोष प्रभू येशू ख्रिस्त, फक्त त्याने लोकांना दया, क्षमा, शांती, लीनता, नम्रता. येशू म्हटलं, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. त्या गोष्टींचं त्याने त्या लोकांना शिक्षण दिलं. परंतु त्या लोकांना असंच वाटलं, जे आज लोक म्हणतात, अरे बापरे, हे लोक ख्रिस्ती धर्मातले लोक, ते सगळं समाज आणि सगळे लोक ख्रिस्ती धर्मात घेऊ लागले. त्याही लोकांना तसंच वाटत होतं की आपला सगळा समाज ख्रिस्ताकडे चाललेला आहे, म्हणून त्याला वधस्तंभावर दिलं होतं. परंतु येशूने जो जगामध्ये आला त्याने ह्या ज्या स्वार्थाचा भाग लोकांपुढे ठेवला, हे ते लोक समजू शकले नाहीये. तो पाप्यांसाठी जगात आला होता. मानव जे पापी आहेत त्यांना नवीन जीवन, चांगलं जीवन प्राप्त व्हावं, वाईट घाणेरडे जीवनातून त्यांना पार करण्यासाठी तो आला होता. परंतु त्या लोकांना खपलं नाही. मग येशू वधस्तंभावर त्याने स्वतःहून आपला प्राण सोडला आणि तिसऱ्या दिवशी तो उठला. उठल्यानंतर पित्याकडे गेला आणि लगेच येऊन संपूर्ण 40 दिवस शिष्यांना त्याने भेटी दिल्या. सर्व लोकांना तो भेटला. लक्षात घ्या प्रियानो, 1 कोरिंथीचा 15 अध्याय आणि 4 ते 6 मध्ये असं म्हटलेलं आहे की त्याने 500हून अधिक लोकांना त्याने दर्शन दिलेलं आहे. 500हून अधिक लोकांना तो दिसलेला आहे. प्रियानो, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त सर्वांच्या डोळ्यात देखत स्वर्गारोहण होतो आणि सर्वजण त्याला पाहत आहेत. आजूबाजूला हजारो लोक आहेत, सगळे लोक त्याला पाहत आहेत. कालांतराने तो मेघांच्या आड गेला, दृष्टी आड गेला आणि तो त्या ठिकाणी अंतर्धान पावलेला आहे. प्रियानो, मी पाहतो की हा कार्यकाळ संपल्यानंतर येशू लगेच त्यांना त्या ठिकाणी आम्हाला वचन पाहायला मिळतं पवित्र बायबलमध्ये मार्क 15 आणि 16 मध्ये की स्वतः येशू म्हणतो की जा आणि साऱ्या राष्ट्रांना माझी शुभवर्तमान सांगा. धर्मांतर करा म्हणून सांगा असं म्हटलेलं नाहीये. शुभवर्तमान जे आता आपण ऐकलं ते शुभवर्तमान.
इतरांना सांगा, हे त्याने सांगितलेलं आहे. आणि मग अशा रीतीने मी पाहतो की 10 दिवसांनी संपूर्ण लोकांवर, त्या शिष्यांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. आणि ते लगेचच भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ते सुवार्ता सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. वेगवेगळ्या जगामध्ये ते 12चे 12 शिष्य गेले आणि देवाचं खरं कार्य आणि खरी सेवा ते करू लागले. लक्षात घ्या प्रियानो, हा इतिहास, हे सत्य, ऐतिहासिक सत्य आम्ही समजून घेणं फार गरजेची बाब आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की संत थोमा हा भारतात खुशकीच्या मार्गाने ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याने काही लोकांना सुवार्ता सांगितली. आणि त्यापैकी पार्शियन, मेडिस, पार्थियन आणि हायक्रॅनियन्स अशा अनेक लोकांना, तत्वज्ञानी लोकांना त्याने सुवार्ता सांगितलेली आहे. आम्ही पाहतो की थोमा हा जलमार्गाने अलेक्झांड्रिया शहरात भारतामध्ये आला आणि पंजाब येथील तक्षशिला येथे गोंडो फार्नेस या नावाच्या राजा जो त्या ठिकाणी कार्य करत होता, इसवी सन 47 ते 40 या वर्षामध्ये प्रियानो त्याने संत थोमाचा आदर आणि सन्मान केला. त्याच्या दरबारीत त्याला बोलवलं आणि त्याच्या संग हितगुज त्याने केलेला आहे, स्वागत केलेलं आहे. त्या राजाने त्याचं स्वागत केलं. आम्ही पाहतो की तक्षशिला हे भारतातील एक विद्या आणि संस्कृतीचं एक केंद्र आहे. आणि त्या काळामध्ये इतर देशाहून आलेले उपदेशक, संदेष्टे, देवाचे महान सेवक यांचं म्हणणं ऐकून घेण्याचा त्यांचा परिपाठ असायचा. प्रियानो, मी पाहतो की संत थोमा हा धर्मप्रसार काळामध्ये इतकं काही घडून गेला होता. संपूर्ण रीतीने त्याचं कार्य चालू झालं होतं. लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणि शांती मिळत होती. लोक वाईट मार्गापासून वंचित होत होते आणि चांगल्या मार्गाला ते येत होते आणि देवाचं कार्य अधिक आणि अधिक वाढलं. त्यावेळेस कुशाण राजा याने इसवी सन 50 मध्ये थोमाच्या कार्याला फार मोठा अडथळा निर्माण आणला आणि त्याला तो मारण्यास टापला. त्या ठिकाणून तो पळून गेला आणि सिंधू नदीच्या काठी बसला. सिंधू नदीच्या काठी, भारतातील सिंधू नदीच्या काठी तो बसला. आणि मग तेथून प्रियानो मी पाहतो की केरळमधील मालाबार या किनाऱ्यावरील मुझिरिस नावाच्या शहरी तो इसवी सन 52 मध्ये आला. भारतातील संक्षिप्त ख्रिस्ती धर्माचा इतिहास अंधभक्तांनी समजून घ्यायचा आहे. इसवी सन 52 मध्ये तो केरळमध्ये आल्यानंतर त्याने मालाबार या ठिकाणी, मालाबारामध्ये 7 चर्च बांधले. आणि 7 चर्च कुठे कुठे बांधले हे तुम्हाला मी दाखवतो. इतिहास किती सत्य आहे. भारतातील कोक्का मंगलम नंबर 1, नंबर 2 क्रॅग्युनूर, नंबर 3 कोट्टाकाऊ, नंबर 4 निलाकुल, नंबर 5 निर्मन, नंबर 6 पलूर आणि नंबर 7 क्विलॉन इत्यादी 7 शहरामध्ये असंख्य प्रकारचं देवाचं कार्य केलं. चर्चेस बांधले आणि प्रभू येशूची सुवार्ता पसरून संपूर्ण त्या ठिकाणी देवाचं कार्य अधिक रीतीने केलं. चर्चेस बांधले आणि बाप्तिस्म देऊन देवाच्या कार्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची त्याने त्या ठिकाणी शोभा वाढवली. लक्षात घ्या प्रियानो, तामिळनाडू मध्ये स्वतः थोमा हा येऊन काय करत होता? गुहेमध्ये लोकांना शिक्षण देत होता. खरं शिक्षण, मार्ग, सत्य आणि जीवन, पापापासून दूर राहणं, खरं मानवतेचे जीवन काय हे तो सांगत होता. धर्मांतराचं शिक्षण नव्हे, धर्म बदलण्याचं शिक्षण नव्हे, जातीय तेढ करण्याचे शिक्षण नव्हे, तर मार्ग, सत्य आणि जीवन येशू आहे, देव आहे. आणि ह्या ठिकाणी ते शिक्षण देत असताना प्रियानो आम्ही पाहतो की संत थोमा हा भारताच्या पूर्व किनाऱ्यावर म्हणजे तामिळनाडूच्या मधील एक मालाबार या ठिकाणी तो त्या ठिकाणी इसवी सन 72 मध्ये आला. आणि इसवी सन 72 मध्ये त्याला त्याच्या सेवेमुळं त्या अंध भक्तांना फार त्यांना तिरस्कार वाटला आणि त्याला त्या ठिकाणी त्याला भुसकून मारलं. आणि भुसकून मारल्यानंतर त्याच मालाबार ठिकाणी त्याला पुरण्यात आलेला आहे. हा संक्षिप्त इतिहास अत्यंत महत्वाचा आहे. हा आम्ही समजला पाहिजे, आम्ही समजून घेतला पाहिजे. लक्षात घ्या माझ्या भावांना, बहिणींनो, अंध भक्तांनो, हे आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही ख्रिस्ती लोकांवर रोज आणि रोज खोटे आरोप करून त्यांना खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी अगोदर तुम्हाला म्हटलेलं आहे की दिनांक 18 डिसेंबर
1952 या रोजी नवी दिल्ली या ठिकाणी ज्यावेळेस संत थोमा या देवाच्या सेवकाचा 19वा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला, त्यावेळेस राष्ट्रपती पहिले भारताचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्षीय स्थान त्या ठिकाणी मिळालं. आणि अध्यक्ष स्थान त्यांना असताना त्या भाषणामध्ये ते म्हटले, युरोपच्या अनेक देशात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला नव्हता, तेव्हापासून भारतात ख्रिस्ती धर्म हा रूढ झाला आहे. आणि भारतातील ख्रिस्ती धर्माचा इतिहास जर आम्ही पाहिला तर ते म्हणाले की युरोपातील लोकांच्या इतिहासापेक्षा अधिक पुरातन असून त्याची पूर्ण पारंपरिक आणि अधिक तो गौरवशाली आहे, याचा आम्हा भारतीयांना रूढ अभिमान आहे. काय विचार आहेत, काय ज्ञान आहे, काय त्यांच्यामधलं असलेलं प्रेम ख्रिस्ती समाजाबद्दल प्रियानो. आणि म्हणून माझी विनंती आहे की भारतातील म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगातील अंधभक्तांना जे असतील, जे आरोप करणारे आहेत, त्यांना आज समजून घेण्याची आज गरज आहे की ख्रिस्ती महामंडळाचा जो संक्षिप्त इतिहास आहे त्यामध्ये ह्या गोष्टींची नमूद केलेली आहे. नंबर 2, मराठी विश्वकोश यामध्ये जर पाहिलं तर त्याही ठिकाणी आम्हाला ख्रिस्ती धर्म भारतामध्ये केव्हा आला आणि कसा आला हे संक्षिप्त रीतीने आम्हाला पाहायला मिळेल. अहो एवढं सोडा, परंतु प्रत्येकाच्या हातामध्ये काय आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मोबाईल आहे. मोबाईल सरळ जा गुगलवर आणि पहा की भारतामध्ये ख्रिस्ती धर्म केव्हा आलेला आहे, कधीपासून चालू झालेला आहे. लक्षात घ्या प्रियानो, शेवटचा माझा पॉइंट हा राहील की एवढाही छळ, एवढाही त्रास, एवढही समस्या, एवढेही प्रॉब्लेम्स जरी ख्रिस्ती समाजावर आले, त्या पाद्री लोकांवर आले, देवाच्या धर्मगुरूवर आले, तरीही ख्रिस्ताने जी शिकवण आम्हाला दिलेली आहे ख्रिस्ती समाजाला, ती शिकवण आहे की लीन आणि नम्र होऊन तुम्ही एकमेकाबद्दल प्रार्थना करा, एकमेकाबद्दल रदबदली करा. ह्या गोष्टी ज्या देवाने प्रभू येशूने आम्हाला दया आणि क्षमेचा संदेश दिलेला आहे. वधस्तंभावर असताना तो म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाहीये. लक्षात घ्या, रक्ताच्या थावळ्यामध्ये येशू असताना देखील त्याने क्षमेचा संदेश संपूर्ण मानव जातीला दिलेला आहे, सर्व अंधभक्तांना दिलेला आहे. तीच गोष्ट आज आम्ही घेऊन चालतो, त्याच गोष्टी आम्ही घेऊन चालतो प्रियानो. आणि म्हणून आमच्या भारतामध्ये जे राजे आहेत, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, जे पुढारी आहेत, जे नेते आहेत, पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील आणि न्यायाधीश असतील, गृहमंत्री, विविध अधिकारी, निमशासकीय अधिकारी आणि सर्वांसाठी आम्ही आज प्रार्थना करतो. लक्षात घ्या, प्रत्येक चर्चेमधून प्रार्थना केल्या जाते शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी, व्यावसायिकांचे धंदे पाहण्यासाठी आणि प्रत्येकाचे समता आणि एकता राहण्यासाठी, प्रेम स्नेहभाव राहण्यासाठी, संविधान टिकून राहण्यासाठी आणि सर्वांनी प्रेमाने, प्रीतीने, सलोखाने, आनंदाने राहण्यासाठी आजही प्रत्येक चर्चेमधून भक्तिभावाने प्रार्थना करत आहेत. जरी विरोध असला, जे विरोध करतात, पवित्र बाबा सांगतोय त्यांच्यासाठी प्रार्थना करा, प्रार्थना करा, आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. वाईटाला वाईटाने जिंकू नका, तर बऱ्याने वाईटाला जिंका, पवित्र बाबा सांगत आहे. आणि कितीही जरी त्रास झाला अंधभक्तांना, तर आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना आणि प्रार्थनाच करू. जे प्रभू येशूने आम्हाला शिक्षण दिलेलं आहे की इतरांसाठी प्रार्थना करा, मध्यस्थीची प्रार्थना करा, रदबदलीची प्रार्थना करा, एकही पापी मरावा अशी देवाची इच्छा नाहीये, तर त्यांनी पश्चाताप करावा. कदाचित देव येणाऱ्या काळामध्ये या संदेशाद्वारे अंधभक्तांना 100% पश्चातापाचं अंतःकरण देऊन ते देखील प्रभूचा स्वीकार करतील. आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी देव तुम्हाला ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देव. गॉड ब्लेस यू.